मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. प्रताप आपल्या खोलीतून बाहेर येतो आणि हॉलमध्ये येऊन तो विचारात गडलेला असतो. सायली तेव्हा किचनमध्ये काही काम करत असते. ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहून लगेच विचारते, "बाबा, काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही थोडं टेन्शनमध्ये दिसताय." त्यावर प्रताप थोडं हसून म्हणतो, "काही नाही गं. तुझी सासू अजूनही माझ्यावर रागावलेलीच आहे. तिचा मूड अजून शांत झालेला नाही. त्यामुळे त्यावर उपाय शोधतोय." ते ऐकून सायली म्हणते, "असं आहे? एक मिनिटं थांबा बरं." आणि काही न सांगता ती दुसरीकडे निघून जाते. प्रताप थोडासा गोंधळून विचारतो, "अगं सायली, कुठे चालली आहेस?" पण सायली काही उत्तर देत नाही. तो स्वतःशीच म्हणतो, "एकीकडे बायको आणि दुसरीकडे सून. दोघींनाही काही कळत नाही. मी काय करावं?" दरम्यान दुसरीकडे टेलिकॉम कंपनीत रविराज, अर्जुन आणि चैतन्य एकत्र आलेले असतात. तिथे मॅनेजरकडे 13 जानेवारीचे कॉल डिटेल्स मागतात. मात्र मॅनेजर तपासून सांगतो की, "रविराज सर, पूर्ण जानेवारीचे रेकॉर्ड्स मी पाहिले, पण पोलिसांकडून कुठलीही विनंती आमच्याकडे आलेली नाही." हे ऐकून तिघेही चकित होतात. मॅनेजर पुढे स्पष्ट करतो की, "साक्षी शिखरे या नावाच्या नंबरसाठी लोकेशन डिटेल कधी मागितले गेलेच नाहीत." चैतन्य विचारतो, "अर्जुन, हे शक्यच कसं आहे?" अर्जुन विचारतो, "तुमच्याकडून चुकून डिलीट तर झालं नाही ना?" तेव्हा मॅनेजर ठामपणे सांगतो, "नाही हो, बाकी सर्व रेकॉर्ड व्यवस्थित आहेत. फक्त ही रिक्वेस्ट नाही." यावेळी नागराज आणि प्रतिमा घरी एकटेच असतात. प्रतिमा तिच्या खोलीमध्ये असते, तर नागराज सुमनला फोन करतो आणि विचारतो, "सुमन, तू पोहोचलीस का गं? मी मित्राकडे चाललोय. 2 तास लागतील, तू आरामात ये." सुमन उत्तर देते आणि कॉल संपतो. पण नागराजचा खरा हेतू काही वेगळाच असतो. त्याचा प्लॅन असतो की प्रतिमाला कायमची संपवायची. तो चेहऱ्यावर रुमाल बांधतो, हातात ग्लोव्हज घालतो, जेणेकरून कोणी ओळखू नये. तो वरती रूमकडे पाहतो आणि घरात प्रवेश करतो. इकडं सायली छानशी ताजी फुलं घरी घेऊन येते. ती त्यांचा सुंदरसा गुच्छ तयार करून प्रतापकडे देते आणि म्हणते, "हे घ्या आणि आईंना द्या. आणि हो, गुडघ्यावर बसून द्या बरं का. त्या इतक्या खुश होतील का पाहतच राहाल तुम्ही." प्रताप हसून म्हणतो, "अगं काहीही काय, हे सगळं करण्याचं आमचं वय आहे का?" सायली उत्तर देते, "प्रेम व्यक्त करायला वय लागतं का? आणि संसार म्हटलं की फक्त जबाबदाऱ्याच नाही, अशा गोष्टींचाही मोठा अर्थ असतो." अखेर प्रताप गुच्छ हातात घेतो आणि म्हणतो, "पण तिचा राग खरंच शांत होईल का?" सायली म्हणते, "नक्की होईल. तुम्ही खरंच मनापासून दिलीत की काहीही शक्य आहे." तेव्हा प्रताप तिला विचारतो, "तूही येशील माझ्यासोबत?" सायली गोड हसत म्हणते, "हो बाबा, मी पण येईल. चला." तर इकडे प्रतिमा रूममध्ये कपाटात साड्या ठेवत असते. तेवढ्यात नागराज खिडकीतून आत येतो आणि तिला नकळत पाठीमागून तिच्या तोंडावर उशी दाबतो. प्रतिमा विरोध करण्याचा प्रयत्न करते, पण नागराज हटत नाही. ती मोठ्या प्रयत्नाने त्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्या हातातून त्याच्या चेहऱ्यावरील रुमाल निघतो. हे लक्षात येताच नागराज घाबरतो. तीव्र झटापटीनंतर प्रतिमा ओरडते आणि बाहेर धावते. ती जिना उतरून खाली येते आणि घाबरलेली असतानाच सुमन येते. प्रतिमा तिला मिठी मारून रडायला लागते. सुमन तिच्या अवस्थेने हादरते आणि विचारते, "काय झालं?" प्रतिमा काहीच बोलू शकत नाही. फक्त रूमकडे इशारा करते. दोघी वर जातात, पण रूममध्ये कोणीही नसतं. सुमन शोधते, पण तिला काही सापडत नाही. प्रतिमा अजूनही घाबरलेलीच असते आणि सुमन तिला धीर देण्याचा प्रयत्न करते. सुमनच्या मनात मात्र आता प्रश्न निर्माण होतो की खरंच कोण आलं होतं आणि वहिनी इतकं घाबरली का असेल? इकडे सायली आणि प्रताप कल्पनाचा राग शांत करण्यासाठी रूमजवळ जातात. सायली त्यांना फुलांचा गुच्छ देऊन आत पाठवते. प्रताप गुडघ्यावर बसून कल्पनाला समजावत असतो. शेवटी ती हसते आणि गुच्छ स्वीकारते. सायली त्यांचं गोड नातं पाहून खुश होते. दरम्यान रविराज, अर्जुन आणि चैतन्याला टेलिकॉम कंपनीत कळतं की पोलिसांनी साक्षीचे खरे लोकेशन डिटेल मागितले नव्हते. ते समजतात त्यांना शंका येते की कोर्टात दिलेले रिपोर्ट फेक आहेत आणि यामध्ये पोलीस खात्यातील कोणीतरी गुंतलेलं असावं. इकडे प्रतिमावर घरात कोणीतरी हल्ला केलेला असतो. तोंडावर उशी दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न झालेला असतो. पण ती वाचते आणि सुमनला सांगते. रविराज घरी येतो आणि हे सर्व ऐकल्यानंतर संतापतो. प्रतिमा सांगते की ती व्यक्ती म्हणजे नागराज होता. पण नागराज आपली निष्पापता सिद्ध करत प्रतिमाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांसमोर तो अभिनय करतो की तो तर बाहेर होता. रविराज त्याच्यावर विश्वास दाखवतो. जे ऐकून प्रतिमा कोलमडते. तिला वाटतं की कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि ती मानसिक तणावात जाते. इकडे सायली कपाटाजवळ काम करत असते. तेवढ्यात अर्जुन घरात येतो आणि चिडलेल्या स्वरात आपली बॅग बेडवर फेकतो. सायलीला लगेच जाणवतं की काहीतरी बिनसले. ती विचारते, "काय झालं हो? टेलिकॉम कंपनीतून काही माहिती मिळाली का?" अर्जुन चिडून सांगतो की त्यांनी सिनियरसोबत तिथे जाऊन तपास केला. पण मॅनेजर म्हणाला, "पोलिसांनी कधीच डेटा मागवलेला नाही." हे ऐकून सायली म्हणते, "आपल्याला अजून खोल जाऊन पुरावे शोधावे लागतील." दरम्यान पूर्ण आजी आपल्या खोलीत एकट्या असतात. त्यांना बेडवरून उठायला त्रास होतो, कारण कंबर फार दुखत असते. तेवढ्यात जिन्यावरून प्रिया म्हणजेच तन्वी, अर्जुन आणि सायलीचं संभाषण ऐकायला येत असते. पण पूर्ण आजी तिला आवाज देतात. ते ऐकून प्रिया चिडचिड होते
आणि ती वैतागून म्हणते, ही म्हातारी थांबतच नाही. शेवटी जबरदस्तीने ती पूर्ण आजींकडे जाते. पण बोलण्यात तिचा राग स्पष्ट जाणवत असतो. पूर्ण आजींना मदतीची गरज असते, पण प्रिया रागातच त्यांना ओढत नेते. त्याच घाईत आजींचा एक जुना लाकडी बॉक्स खाली पडतो आणि तुटून जातो. आजींना त्याचा खूप धक्का बसतो, कारण तो बॉक्स त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या पतीने त्यांना दिलेली आठवण असते. प्रिया मात्र रागात त्या बॉक्सला पायाने लाथ मारत म्हणते, "अगं, इतका जुनाट होता, केव्हाच फेकायला हवा होता." हे ऐकून पूर्ण आजी भडकतात. त्या म्हणतात, "तुला ना जुन्या वस्तूंचं काही महत्त्व कळत नाही ना माणसांचं." तेवढ्यात अर्जुन, प्रताप, कल्पना, सायली सगळेच रूममध्ये पोहोचतात. सगळ्यांच्या नजरा त्या तुटलेल्या बॉक्सकडे वळतात. प्रताप विचारतो, "आई, हाच ना तो बाबांनी दिलेला बॉक्स?" कल्पनालाही मोठा धक्का बसतो. ती आश्चर्याने त्या बॉक्सकडे पाहते. पूर्ण आजी सगळ्यांना सांगतात की ही तन्वी हिने बॉक्स पाडला आणि यावर लाथही मारली. ते ऐकून कल्पना संतापते आणि म्हणते, "तन्वी, तुला माहीत आहे का हा बॉक्स किती अनमोल होता पूर्णाईंसाठी?" पण प्रिया उद्धटपणे उत्तर देते, "आई, चुकून पडलाय बॉक्स. आता यासाठी मलाच दोष देणार का?" मला असं म्हणून ती तिथून रागाने निघून जाते. तिचं हे वागणं आणि बोलणं सगळ्यांनाच खटकतं. सायली तर संतापलेलीच असते. पूर्ण आजींच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत असतं आणि घरात एकच शांतता पसरलेली असते. पूर्ण आजी मनापासून रडत म्हणतात, "या मुलीला ना नात्याचं मोल कधी समजेल?" त्यांच्या डोळ्यात दुःख ओसंडून वाहत असतं. त्यांचं सांत्वन करण्यासाठी कल्पना पुढे येते आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी सायली त्या तुटलेल्या बॉक्समध्ये पडलेल्या सगळ्या वस्तू एकत्र करते. त्या क्षणाचे महत्त्व तिला पूर्णपणे समजलेलं असतं. ती तो बॉक्स उचलून आपल्या खोलीकडे घेऊन जाते. दुसरीकडे अर्जुन पूर्ण आजींना धीर देतो. तेच रडत म्हणतात, "हा बॉक्स म्हणजे फक्त वस्तू नव्हे, तुझ्या बाबांच्या आठवणी होत्या रे." सायली आपल्या खोलीकडे जात असताना हॉलमध्ये तिला प्रिया दिसते. राग अनावर झाल्यामुळे सायली थेट प्रियाकडे जाते आणि म्हणते, "तुझं वागणं सगळ्यांनाच त्रासदायक वाटतंय. आता मात्र हे सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. तुला काहीच कसं वाटत नाही." त्यावर प्रिया उद्धटपणे उत्तर देते, "नाही वाटत. मला तुझ्यासारखं खोट्या भावनांचा खेळ खेळता येत नाही. 50-60 रुपयांच्या बॉक्ससाठी इतका गजब करणं म्हणजे फालतूपणा वाटतो मला. मी हे नाटक नाही करू शकत." प्रियाचं ते बोलणं सायलीला जखमी करतं. पण ती डगमगत नाही. ती मनातच निश्चय करते, तुझा खरा चेहरा घरातल्यांना नाही, तर संपूर्ण जगासमोर आणीन ही माझी शपथ. पुढच्या दिवशी सायली पूर्ण आजींकरता त्या तुटलेल्या बॉक्सची दुरुस्ती करून तो अगदी नव्यासारखा करते. तो बॉक्स सायली डायनिंग टेबलवर ठेवते. जेव्हा सगळेजण नाश्त्याला येतात, तेव्हा बॉक्स पाहून आश्चर्यचकित होतात. पूर्ण आजी आनंदाने म्हणतात, "हा तर आपला बॉक्स आहे आणि अगदी नव्यासारखा झाला आहे." त्या सायलीकडे पाहतात आणि कौतुकाने म्हणतात, "अर्जुन, फक्त तुझ्या बायकोने हा बॉक्स जोडला नाही, तर माझ्या आठवणीही सांभाळल्या आहेत." दुसरीकडे महिपातला मदत करणारा इन्स्पेक्टर महिपातला कॉल करतो आणि म्हणतो, "साहेब, हप्त्याचे खूप दिवस बाकी आहे, म्हणूनच आठवण करून देतोय." तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य त्या इन्स्पेक्टरकडे पोहोचतात. अर्जुन थेट त्याच्याकडे जाऊन विचारतो, "तुम्हाला जो लोकेशनचा रिपोर्ट मेल आला होता, तो मला बघायचा आहे." अर्जुन त्याच्या मोबाईलमधून तो मेल शोधतो, तेव्हा अचानक ड्रॉवरमधून एक कागद त्याच्या नजरेस पडतो. तो कागद काहीसा बाहेर आलेला असतो. अर्जुन तो काढतो आणि पाहताच त्याला एक मोठा पुरावा मिळालेला असतो. असं काही जे या केसचा संपूर्ण निकाल बदलू शकतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये काय होईल याचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.